अश्विन पाटील. चला पहिला जोडा मैदानामध्ये तैनात होईल सालबाडे संघाची. हो हो हेस ग्रेट डिलिव्हरी सुपर बॉलिंग बॉलर सचिन. संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. संघाचा पहिला गोलंदाज. अतिशय दमदार आयोजन, दमदार स्पर्धा. विद्यमान सम्राट सानपाडा बनाम विपक्ष प्रतिस्पर्धी कांतास्पर्धी करावे असा हा विद्यमान सामना. करावे संघाने मात्र जबरदस्त प्रदर्शन केलं आणि भरघोस. आणि हा यस पहिला सॉफ्ट डिसमिसल शॉर्ट कव्हरला. आणि हा सालबाडे संघाला पहिला हादरा, पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बदन, पहिला गडी घरात, पहिल्या विकेटची हकालपट्टी. प्रथम विकेट स्वाहा. पहिल्या विकेटची एक्झिट. अतिशय खराब सुरुवात, डळमळीत, विकृत, विक्षिप्त सुरुवात, पहिला गडी घरात. धावसंख्या शुद्धीबेज पाटील धन्यवाद. समालोचन कक्षाला तुम्ही त्यांच्या ओट्या भरल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. अर्धे तुमचा पण वाटा आहे त्याच्यात. ज्याने ज्याने जे घटक आहेत ना थोडे ते त्यांना सगळे नाही, थोडे थोडे, कोणाला 50, कोणाला 100. पहिल्या याच्या कशा मिठावर पात्या वटवायच्या. कोणाला 50, कोणाला 100. येस लिंबू पाणी फक्त 4:30 पावणे 5ला फक्त पॅकच्या येवले चहा मागवा बस गुळाचा. यस आज मात्र मनोसक्ता. यस आक लस्सी छास. येस अनेक थंड पेय. उद्या जास्त असेल. येस उद्या काल्याचा कीर्तन आहे, परंतु उद्या पाप मोचिनी एकादशी आहे. आणि आपल्याकडे हे पण आहे ना अखंड हनम सप्ताह, तिथं मग काल्याचा उद्या दिवस आहे. तिकडं मग एक वेळ हात मारून या तिकडं. हो हो येस आउटसाइड द स्टंप. चांगला चेंडू अप्रतिम डिलीट सचिन यांचा. भन्नाट मारा, सुसाट मारा, बेछूट मारा, डॉट बॉल. संघाची धाव संख्या फक्त इनमीन 0वर. 1-0 अशी खराब सुरुवात. 4 षटकांचा सामना असेल. याच्यानंतर म्हटते शेवटची मॅच. बरोबर ना, क्वालिफायर बरोबर ना, शेवटची मॅच ना, म्हणजे करावा आणि याच्यात विजेता. हो हो चेंडूला शॉट मिड विकेटला. फलंदाज नो नो नो. चांगलं रनिंग बिनिंग इकडे. एक धावमुळे संघाची धाव संख्या 1-1. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पुढच्या वर्षी ही स्पर्धा 5 लाख रुपयाची नाईट स्पर्धा असेल. आणि पुण्यनाथ तांडेल म्हणतं यांना इथं यांच्याविषयी बोलावं लागेल थोडंफार. राकेश तांडेल की जे पाहिजे ते पदार्थ तुम्हाला लगेच तत्क्षणीच हजर. कुठलाही पदार्थ मागा, कुठलाही म्हणजे वाटेल तर नको. हो हो चांगला फटका, परंतु स्ट्रेट मिडऑनला. बघा कुठल्याही प्रकारचं फ्रीडम मिळत ना. काय दमदार बॉलिंग अटॅक, भन्नाट मारा. आणि बंधांना म्हणते नो बॉलचा इशारा. यस एक धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर झाला 2वर. विकेट जाईल 1. 1-2. 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट्स. हो अक्रॉस द लाईन स्वीप करायचा चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. पुन्हा एकदा दमदार बॉलिंग अटॅक आणि पहिलं षटक. अजूनही बॉल बाकी आहे तब्बल 1 बॉल. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम सचिन. दमदार गोलंदाजी केली, भन्नाट मारा केला प्रतिस्पर्धी संघाला. खरं म्हणजे षटक पॉवर प्ले मधलं होतं. या षटकामध्ये अटॅक करायला पाहिजे. राईट आर्म हो द विकेट. आणि हा चेंडू गेला. हो हो चांगली फिल्डिंग. यस आज मात्र विशाल यांनी ही जबरदस्त टीम तयार केलेली आहे. आज खरं म्हणजे अलंकार पुन्हा एकदा बहरला बऱ्याच दिवसानंतर. बघा एखादा झाड असतं ना, कधी कधी त्याला एक फळ पण लागत नाही, पण अचानक बहर येतो. म्हणजे त्याला पालवलं ना की अजून डबल फळं देतात. म्हणजे कोकणामध्ये बा आंबा 1 वर्ष नाही, दुसरं 2-2 वर्षांनी काढतात आंबा, कलमी आंबा. तसा अलंकार तांडलांचा आहे. चला पहिलं षटक संपूर्ण. पहिल्या षटकात धावायला फक्त इनमीन 3 धावा. 1-3. 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 प्रगती पदार बॉलिंग मार्क तयार. अमोल बरा पण एक चांगला आहे मात्र. ज्यांचा ए टीममध्ये नंबर लागत नाही त्यांना ह्या तुकडीमध्ये टाकलं. चांगलं काम केलं.
ब टीम. पण हे ब टीम सध्या फॉर्ममध्ये आहेत. वाकलम ब, गोरसई ब, बरोबर की नाही, वडवली ब, म्हणजे ब काही समजत नाही मला. विशाल पाटील आहे आणि त्यांच्या पाठीमागं बॅकबोन कोणाचा आहे, पिके पाटील. बरोबर आहे ना, आधारस्तंभ आहे पिके पाटील. एकेकालचे चाणक्य माणूस, फार अजिंक्य दांडेल, फार हुशार माणूस पिके, म्हणजे ज्याने आम्हाला पहिल्यांदा रायगडचं दर्शन घडवलं. येस, चला नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होता यार. येस, पॅनल सिस्टम. दुसरा गोलंदाज अमोल. पहिलं षटक ठेवणीतलं, कोट्यातलं, भात्यातलं, पटडीमधलं, अखत्यारीतलं. सांगा की दुसरं षटक प्रगतीपथावर तयार. धावसंख्या फक्त 6 चेंडू 3 धावा 1 विकेट असं बॉलिंग ॲनालिसिस, पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण. दुसरं षटक प्रगतीपथावर. बॅकवर्ड पॉईंट, बॅकवर्ड गली, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप मिड विकेट, डीप बॅक स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑन. आणि हा यस लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑफला. हो हो, यस नादर विकेट फॉलन. दुसऱ्या विकेटचं बदन, दुसरी विकेट कोल्हापूरला सेकंड विकेट. दुसऱ्या विकेटचा काढता पाय, दुसरी विकेट पाय उतार, दुसरी विकेटचं पतन, दुसरी विकेट लुप्त असताना नेसताना अबोध नामशेष नामोहरम, बाहेर जाण्याचा आदेश. धावसंख्या फक्त 2 वा 3 अशी वाताहत याताहत पडझड झालेली दमछक, पिछेहट, शरणागती, माघार. संघ गेला बार बॅकफुटवर. नवीन बॅटर नादर बॅट्समन विशाल रोकडे. हा एक चांगला बॅट्समन आहे. येस, कागदावर जरी चांगला असला पण प्रत्यक्षात 2 बाद 3, 3 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. येस, प्रमोद तांडेल. कारण प्रमोद तांडेल हा केअरटेकर या मैदानात, संपूर्ण परिसर झाडांची देखील त्याला ओळख आहे. स्वच्छता अभियान. तो तुळशीच्या झाडाची पानं पण मोजतो, एक पान घटला कसा. बघा, म्हणजे हे मैदान आहे ना संपूर्ण अत्याधुनिक फॉरेनची. तर कांता स्मृतीचा या त्यांच्या आईच्या स्मरणात. येस, अजिंक्य तांडेल आज्जू. येस, आई त्यांची अतिशय धार्मिक होती आई, कारण नागदेवीमध्ये त्यांचा बराचसा सहवास असायचा. त्याचे मिस्टर देखील जितेंद्र. चला बॉलिंग मार्क होता यार. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण, आणि हा पहिला दमदार सिक्सर. चांगलं टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. नाव देखा ना ताव देखा, दमदार फटका, दमदार ड्राईव्ह, नेत्रदीप फटका, उत्तुंग बेबंद बुलंद फटका, आसमानी टोळा सुलतानी फटका. 6 धावांनी संघाची धावसंख्या वधारली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इन मुव्हिंग 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 9 वर. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना, दुसरी लढत, दुसरा कलगीतोरा. 2 टोक्यामध्ये घमासान, यादवी, रणदुंदुबी, रणधुमाली, रणकंदन. 2 टोळक्यामध्ये ईर चुरस, ईर्षा, तडाव, संघर्ष, अहममिका, काटे की टक्कर, कडा संघर्ष, कडा मुकाबला, जबरदस्त घमासान, धुमशान. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. आणि हा यस पुन्हा हलक्या त्याला पुश केला, टॅप केला, चेंडूचा बिमोड केलाय, चेंडू केलाय शॉर्ट मिडवे केला, म्हणजे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 10 वर 10 डबल डिजिट. 2 बाद 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. मॅन ऑफ द सिरीज बाईक. आणि हा यस पुन्हा खोदून काढला. बघूया, चांगला चेंडू, तितक्या सफाईनं चेंडू गेला लॉंग ऑफला. मिळेल फक्त 1 धाव, 1 से ज्यादा कुछ भी नाही. कारण सध्या तरी करावे संघाचं पारडं मात्र जड आहे, कारण मागच्या सामन्याचा विचार केला कारण कदाचित नॅचरल आहे प्रतिस्पर्धी संघाला. हो हो, यस, फ्लिक केलाय. फ्लिक करण्याचा प्रयत्न म्हणजे चेंडू गेला मिडवे केला, कारण म्हणजे हा चेंडू इकडे यायला पाहिजे स्क्वेअर लेगला. 1 धाव मिळेल. टोटल स्कोर इज 11 12 वर 12. ज्याने ज्याने इथं जे कॉन्ट्रीब्युशन योगदान त्यांना त्यांचा सगळ्यांचा सत्कार करा प्लीज. राकेश तांडेल उद्या नाही सांगतो तुम्हाला मी, त्यांचे नावं लिहून ठेवतो मी चोपडीमध्ये. यस, अश्विन पाटील यांची ढोर मेहनत. यस, ढोर मेहनत म्हणजे भाई लोक आहेत ना. ओहो, यस, पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, चेंडूचा मिडॉनला. बघा, धावा मात्र फक्त सिंगलवरच.
मोठे फटके, चांगली बॉलिंग, अटॅक एक्स दमदार. खरं म्हणजे ही पाटा खेळपट्टी आहे, फलंदाजांचं नंदनवन. अशा ह्या खेळपट्टीचा इतिहास लौकिक. आणि 12 चेंडू संघाची धावसंख्या इनमिन 13 धावा ना, म्हणजे पहिल्या षटकात 3 धावा, दुसऱ्या षटकात 10 धावा, म्हणजे प्रति षटका मग फक्त इनमिन 6.5 धावांचं टार्गेट. इक्वेशन, समीकरण, आस्किंग रन रेट. या सरदेव तांडेल विचार करतोय, समजा हा कर्म धर्म संयोगाने ही टीम लागली तर पुढचे आराखडे काय असतील, डावपेच काय असतील, बरं की नाही. संतुष्टाना असंतुष्टाने जर हरवलं तर काय होईल. जे वंचित घटक म्हणजे येस, शिंदे गट, ठाकरे गट, जसा राष्ट्रवादी, आणि दुसरी एक घड्याल आणि तुतारी. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. मशाल आणि धनुष्यबाण. चला, संकेतने मात्र दमदार बॅटिंग केली. खरं म्हणजे यांची बॅटिंग मी बोकडे वेळा पण बघितली होती, अतिशय चांगली बॅटिंग केली होती. संकेत रवींद्र भोईर. चला, बॉलिंग मार्क होत आहे. थर्ड ओव्हर इन दी प्रोग्रेस. होल्डर सूरज. ओहो, या चांगली डिलिव्हरी. हो, काय पिकिंग बघा कसे. येस, काय केबिंग रुपेश, काय दमदार केबिंग. कॉट बिहाइंड. खरं म्हणजे झेल जॉब झाला असता रुपेश भोईर. काय अफलातून झेल. हे खरं म्हणजे असे झेल कोणाचा म्हणजे सय्यद किरमानी घ्यायचा. सय्यद किरमानी माहिती आहे तुम्हाला. येस, काय जबरदस्त किपिंग करायचा. येस, एक ॲडम गिलख्रिस्ट, एक वशीम बारी पाकिस्तानचा. अप्रतिम झेल घेतला आहे आणि विकेट जाईल तृतीय. थर्ड विकेट फॉलन. नवीन बॅट्समन, द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित नवपरिणित फलंदाज. संघाला तारक के मारक, साधक के बाधक, अनुकूल के प्रतिकूल. उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. निलेश. यस, मागच्या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. बघूया, डावकुळ्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा गोलंदाज, असे हे बॅटल, द्वंद्व, चकमक. बॉलिंग मार्क तयार. होल्डर. हो हो, येस, पुन्हा दाखवला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. ओनली 1 रन्स. कुठल्याही प्रकारचा बघा, कुठल्याही प्रकारचा हलवून देत नाही बॅट्समनला. सिंगलने काही फरक पडणार नाही, पण चौकार षटकार हे मात्र धोकादायक असतात. पहिल्या सामन्यात जरी बॅटिंग केली पण दुसऱ्या सामन्यात करेल याची गॅरंटी नाही ना. क्रिकेट आहे. 10वीला जरी 90% पडले, 12वीला तेवढे मिळण्याची गॅरंटी नाही का हो. कधी कधी नापास होणं शकतं, बरोबर. 11वीला होतात, 12वीला होतात. त्याला 60% पडले, सायन्सला जाणार, नंतर फोल होणार. त्याला वाटलं मी साला मोठा झालो. हां, प्रॅक्टिकलमध्ये जे फाटते. येस, तसंच आहे. इथं पंचायतला उभा लगेच आमदार तिकीट मागणार. हो हो, चांगला टायमिंग. आणि हा हो हो, चौथी विकेट. धावांसाठी 10 दिशा, फिरेविशी जगदीशा, अशी स्थिती सध्या तरी सानपाडे संघाची चालू आहे. त्यांचा हा दुर्दैववास, विजनवास, उडालेले तारांबल, हाबेल अंडी, घाबरगुंडी, घसरगुंडी, फटाफचिती. नवीन फलंदाज, नवीन बॅटर, द न्यू मॅन जाईल सानपाडे संघाचा. राज. एक मात्र आहे साली, मावा पान खाला ना गोडपान की आवाज फुटतो. मात्र एक सत्य आहे, म्हणून लोक बघ पहिले गायक होते ना, पान खायचे. पान सुना नथिंग. येस येस. येणार येणार. 4:30 पाय. जशी इनिंग संपेल चहा तुमच्या समोर असेल, तो पण येवलेच्या असल गुल. चला, बॉलिंग मार्क होता या. राईट आर्म होता विकेट.
आणि हा दिशाहीन, येस दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, दिशाहीन मारा, एक धावेचा इशारा, निर्वाळा धावा, समर्थन, एक धावेचं प्रतिपादन, एक धावेचा अनुमान, अंदाज, अटकल, तर्क, कर्या, सोहळा, एक धावेचं प्रतिपादन, एक धावेची मल्लीनाती, एक धाव मिळेल. अवांतर सांगे जबर संघाचा टोटल स्कोर दाब झाल्या 4-15, 15 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. अशी सद्यस्थिती विद्यमान अवस्था. सानपाडे संघाची बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म हो द विकेट. पुन्हा एकदा बाहेर निघालाय, परंतु चेंडू थोडासा आतमध्ये आला. असं वाटलं होतं की राकेश तांडेल कदाचित असं फलंदाज वाटलं की वाईट देतील, परंतु पंच मात्र सक्षम आहेत. यस, अप्रूव्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट, सर्टिफाईड बाय देवेंद्र फडणवीस फॉर 3 अंपायर्स. गुरुनाथ पाटील तर अव्वल प्रतीचे अंपायर आहेत. आणि हा यस पुन्हा एकदा उडपी चेंडू, पुन्हा एकदा चांगला खरबूज समाचार. बघा काय बघा, कधी कधी असं होतं ना, सगळ्या गोष्टी आपल्या पथ्यावर पडतात नाही का. सगळे फलंदाजी, गोलंदाजी, फिल्डिंग, जो बहादुर होते उन्हें किस्मत भी साथ देती है. एक धाव मिळेल. धाव संख्या झाली 16 16 रन्स, 1-6, 17 रन्स. आज मयूर माताने चांगली साथ दिली. यस, रौनक याच्या पश्चात प्रणित तांडेल असेल. उलटा चेंडू आउटसाइड द लेग स्टिक. एटीन रन्स. हे सचिन तांडेल. आणि हा यस पुन्हा एकदा अंपायर काय निर्णय, निर्धाव. यस, डॉट बॉल. चला, आणि षटक क्रमांक दुसरं की तिसरं, थर्ड ओव्हर. आणि राहिलं शेवटचं अंतिम षटक. धावा फक्त इनमीन 18 ना, म्हणजे प्रति षटकामागं 6 धावा. अतिशय कमी, लोएस्ट, किमान, माफक, न्यूनतम टार्गेट. शेवटचा गोलंदाज असेल. बॉलिंग मार्क तयार. नवीन गोलंदाज. राहिलेले उर्वरित निखवणीचे चेंडू. मिथिलेश, क्या बात आहे. मिथिलेश ही एक नगरी आहे, अतिशय ऐतिहासिक पौराणिक शहर मिथिलेश नगरी. नाही, मिथिलेश ना, मिथिलेचा राजा मिथिलेश, असं काहीतरी इतिहास आहे. चला, शेवटचं षटक घेऊन मिथिलेश निघालाय. बॉलिंग मार्क तयार. काय पाहिजे. ओहो, चांगलं टायमिंग, प्लेसमेंट बघा. अतिशय उत्तम फटका, जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, क्लास फटका, लावण्य, सुंदर, गोंडस, विलोभनीय, विस्मयकारक, चमत्कारिक, स्तुत्य फटका, रममान, विलक्षण, लक्षणीय, बेमालून स्ट्रोक, डिबिस्को पॉईंटला समयसूचक फटका. संघाची धावसंख्या 22 वर 22 रन्स. असे तर 15-20 धावा आल्या षटकामध्ये, पण थोडा तरी आधार. कारण प्रतिस्पर्धी संघ करावे संघाचे जे मगाशी धनेश कडू, दीपेश आणि संकेत भोईर यांची दमदार फलंदाजी आपण पाहिली असेल. अलंकार दांडेल, मॅक्सवेल, ज्याची दिव्याची बॅटिंग अजूनही स्मरणात आहे, जशी मन्याची बॅटिंग, कोपरची, म्हणजे एकाच्या या दीर्घकाल, जशी आमची उस्मान पटेलची घनसोळीची बॅटिंग. 100 धावा कुठल्या होत्या. निलेश मातेरी पण 100 40+मध्ये आउटसाइड द स्टंप. यस, आणि हा वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. संघाची धावसंख्या 23 रन्स फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4-23. येस, 40 एक पाहिजे कमीत कमी, ॲटलिस्ट 40 रन्स. शेवटी क्रिकेट आहे, ज्यावेळी कमी टार्गेट असताना हरदेव दांडेल सामने तगडे होत असतं ना, असं जाऊ नका तुम्ही. हो, आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. उजव्या ठेच्या बाहेरून बघूया. गती आणि मती याचा पुरेपूर वापर केला. एक चांगला चेंडू डिलिव्हर केला. डॉट बॉल, डॉट डिलिव्हरी. 23 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. मिथिलेश
आणि ह्या मला वाटतंय चांगला चेंडू. येस, अप्रतिम डिलिव्हरी. आउटसाइड द ऑफ उजव्या इष्टीच्या बाहेरून फलंदाजांना चकवणारे चेंडू. अजूनही बॉल बाकी आहेत मध्ये 3 ना रे. हाऊ मेनी बॉल्स लेफ्ट इन दिस ओव्हर? 3 balls टू गो. यस, ओ येस, पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम. बघा प्रत्येक चेंडू हा व्हरायटीज वैविध्यपूर्ण मारा. चेंज ऑफ पेस. 14 वर्ष, क्या बात आहे. अंडर 14, अंडर 15 लेदर बॉल क्रिकेट खेळतो. येस, मिथिलेश तांडेल, द्रोण तांडेल, अंडर 14. सध्या टेनिसमध्ये नशीब आजमावतोय. जे थोडासा एक्सपिरियन्स जर भेटला तर नक्कीच. आणि हा येस, पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय. 6 रन. 6 धावांनी संघाची धावसंख्या 30, 29, 29, 29. म्हणून हरदेव ना पहिले घरात काठी टांगायच्या त्यावर व्यायाम करायचे माहित आहे का? हे तुम्ही आता जिम मध्ये जात आहे बॉडी घटवायला, बरोबर की नाही? पहिले बुलट काठी टांगायचे. येस येस, पुन्हा एकदा येस. आणि व्हाईटचा इशारा स्वैर मारा. येस, भरकटलाय. एक धाव मध्ये संघाचा टोटल स्कोर झाला 30 वर. किती आले धावा? 30 ना. 30 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. चला नवीन बॅटर. चला येस, इनिंग आफ्टर द इनिंग. याच्यानंतर तुम्ही आवाज ऐकाल घनसोली गावचा मशहूर तो करते. येस, राकेश तांडेल. शेवटची इनिंग. नंतर मध्ये उत्तर पूजासाठी त्यांना आम्ही पाचारण करू. विघ्नेश मडवी यांना, बरोबर की नाही? मकर साफ करण्यासाठी आम्ही फक्त पूजा सांगून देणार. येस ओनली. अरे हा येस, पुन्हा एकदा बॉलिंग. चांगली बॉलिंगबाजी केली. जरा कृपया टाळ्यांच्या गजरात स्वागत करा भूया. वय वर्ष 14 तरीही अतिशय अप्रतिम गोलंदाजी केली. अनुभवाची शिदोरी नसताना, परंतु इज नशीक. आणि म्हटते डाव संपला ना. येस, किती धावल्या? 31, 31. आणि जिंकण्यासाठी बरोबर 8 चौक 32 धावांची गरज. आणि या धावा कशा चेस होतील याचं उत्तर मिळेल तुम्हाला आमच्या राकेश तांडेल यांच्या खुमासदार वाणीतून. जसं आपण पाहताय आमदार चषकाचं हे दमदार आयोजन. आणि आज दुसरा दिवस आहे या आमदार चषकाचा. बेलापूर मतदारसंघाच्या भाग्य विधात्या आमदार सलग 3 वेळा या ठिकाणी आमदार होण्याचा बहुमान
या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या पटलावर आणि कीर्तिमान आहे आमच्या ताईंचा आणि त्यांच्या नावाने नामलेखित झालेली स्पर्धा आमदार चषक 2026 हे पर्व आपण पाहताय. आणि या ठिकाणी पहिल्या इनिंगमध्ये ऐकली गुरुवर्य दशरथजी पाटील यांची वाणी आणि आज आमच्या समवेत नवी मुंबईचा गोड आवाज विघ्नेशजी मडवी सर यांची वाणी आणि यांचं विश्लेषण, अमरजी भोईर यांचं एक अनुभवी समालोचन, प्रतीकजी तांडेल यांचा उल्लेख केला. विघ्नेश सरांनी देखील करावे गावच्या भवितव्याच्या या क्रिकेटच्या पटलावरील हे तरुण समालोचक पुढे येत आहेत याचा आनंद आहे. मग नितेश भोईर असेल, विपिन म्हात्रे असेल आणि हरदेव तांडेल असतील. बंधू प्रेम आणि मैत्रीची दुनिया आणि त्यांच्या समवेत खऱ्या अर्थाने नेहमी उल्लेख करतात की आपण या समालोचन क्षेत्राकरता आम्हाला आपण मोटिवेट केलं. याकरता या सर्वच तरुण तडफदार अशा या समालोचकांनी सूत्रसंचालकांना देखील मी भवितव्याच्या क्रिकेटच्या वाटचालीकरता शुभेच्छा देईन. यूट्यूबच्या दुनियामध्ये विघ्नेशजी मडवी सर 3 महिन्यांपूर्वी बालसुब्रमण्यम अय्यर सर यांच्या समवेत रायगड क्रिकेट असोसिएशनच्या एका कार्यक्रमामध्ये मग नितेश होता, मी होता, त्यांनी देखील विशेष उल्लेख केला की नवी मुंबई शहरातून ISPL सारख्या स्पर्धेमध्ये हे सूत्रसमालोचक आणि सूत्रसंचालक पोहोचले पाहिजे. याकरता आपल्याला आपल्याच लोकांना प्रसिद्ध करावं लागेल यूट्यूबच्या दुनियेमध्ये, कारण कधी कोणाचं नशीब उघडेल ना हे सांगू शकत नाही मित्रांनो. क्षेत्र कुठलंही असू द्या, मेहनत तर जरुरी आहे, पण मेहनतीला 1% नशिबाची साथ मात्र जरुरी असते. या ठिकाणी आलेल्या तमाम मान्यवर पाहुण्यांचं आयोजन कमिटीचं मी विशेष उल्लेख करेन, ज्यांनी खूप मेहनत घेतली. तब्बल 7 दिवस अश्विनजी पाटील असतील, मग या ठिकाणी पुण्यनाथजी तांडेल असतील, जयवंतजी तांडेल असतील, सर्वच सहकारी त्यांच्या समवेत हे मैदान बनवण्याचं, खेळपट्टी सजवण्याचं काम, खेळपट्टीचं डागडुजी करण्याचं काम, खेळपट्टी आखण्याचं काम या ठिकाणी प्रमोदजी तांडे लेजंड खेळाडू यांनी केलं. आणि याच मैदानावर तब्बल 20,000 लिटर पाण्याची फवारणी धनेश कडू यांच्या माध्यमातून, देवांश वॉटर सप्लायर्स यांच्या माध्यमातून पाण्याची फवारणी करण्यात आली होती. जाऊया मॅचकडे. मॅच चालू आहे दुसऱ्या फेरीची. पात्रता क्रमांक 1 आपण पाहता, एका बाजूला करावे आणि दुसऱ्या बाजूला सानपाडा. पहिला बॉल पिचिंग आपण पाहिली तर त्या खेळपट्टीवर गुडलेन स्पॉटवरील हलकासा टप्पा खाली राहिला. यष्टीरक्षकाला कलेक्ट करता आला नाही. चेंडू गेला थर्ड स्लिपच्या दिशेने, तोपर्यंत कुठलीही धाव घेण्याची जोखीम मात्र पत्करली नाही. डॉट बॉल. सानपाडा क्रिकेट जर पाहिलं तर काल प्रमोदजी पाटील यांचा देखील संघ खेळला आणि आता सानपाडा एक दुसरा संघ खेळतोय. सानपाडा नगरीचं क्रिकेट अनेक वेळा विघ्नेशजी मडवी सर यांची व्यानी आम्ही सानपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा त्या हिरवेगार मैदानावर आपण नेहमीच पाहतो. आणि सानपाड्या या परिसरातून अनेक अंडरआर्मच्या स्पर्धा आणि सानपाड्याच्या गुरुद्वाराच्या मागे एक अतिशय चांगलं विलोभनीय मैदान त्या 40+ क्रिकेटचं आपण पाहताय. अनेक नेट्स लेदर बॉल क्रिकेट. या दरम्यान फटका फसलाय. संधी आहे, ही संधी सोडणार नाही क्षेत्ररक्षक आणि पहिल्या विकेटला इन टू द डगआउटमध्ये परतवलंय. धनेचा संपलाय खेळ आणि पहिला विकेट गोल्डन डकचा शिकार. चला येऊ दे येवले 4.5ची वेळ आणि 7ची वेळ. गोल्डन डकचा शिकार. या ठिकाणी धनेश कडू याचा संपलाय खेळ. क्रिकेटच्या या पटलावर, क्रिकेटच्या या रणधुमार अशी स्पर्धा आणि चर्चा चालू आहे मात्र या यूट्यूबच्या माध्यमातून, प्रेक्षक लाहिणीच्या माध्यमातून. बेलापूर मतदारसंघाकरता मर्यादित स्पर्धा मात्र या ठिकाणी ऐरोली परिसरामध्ये चर्चा आणि खऱ्या अर्थाने आपण नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, रायगड असेल, अनेक मित्र परिवार आहे आणि अनेक वेळा लिंक शेअर केली जाते. कांचन पालकर आमचे बंधू या ठिकाणी रायगड क्रिकेट समालोचकचे गुणलेखक ऑफिशियल, त्यांच्यापर्यंत देखील संवाद साधताना अतिशय चांगली दर्जेदार स्पर्धा प्रेक्षक वाहिनी घेऊन आलंय. या चमचमात्या दुनियेमध्ये, या यूट्यूबच्या दुनियेमध्ये आपण पाहताय प्रेक्षक वाहिनी घरची वाहिनी आहे मित्रांनो. या वाहिनीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन बॅटर, हो यॉर्कर डिलिव्हरी कार्पेटच्या सायानं शॉट मिड विकेट रीडरमध्ये, तोपर्यंत थोडीशी चुकी करतोय.
ओव्हर फेकी पाहायला मिळते, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतोय मिस्टर रुपेश भोईर. या ठिकाणी प्रमोट केलंय रुपेशला देखील वन डाऊनच्या रूपाने 3ऱ्या क्रमांकावर. या 2 धावेनं धावसंख्येचं अकाउंट ओपन होतोय 2 या आकड्यावर आणि वैयक्तिक धावसंख्या देखील 2. धावफलक आपण पाहताय 2 या आकड्यावर 1 विकेट. इन टू द डगआउट मध्ये पाहतोय करावे बसंग, कैलासवासी कांता स्मृती करावे बसंग. गोलंदाज आहे सानपाड्या संघाचा मिस्टर निलेश. ओहो हो हो, अचूक टप्पा, सुरेख टप्पा आपल्याला पाहायला मिळाला त्या खेळपट्टीवर आणि एका चांगल्या चेंडूची समाप्ती होताना आपण पाहतोय. अजून एक डॉट बॉल. सातत्यपूर्ण चांगल्या टप्प्यावर टाकलेली गोलंदाजी, अनेक वेळा त्या गोलंदाजीला यश मिळताना आपल्याला पाहत आहे. कारण ज्वेल ऑफ नवी मुंबईचा एक नवीन एंड आहे या स्पर्धेमध्ये. निलेश ऑन टू द गोलंदाज ट्रॅकवर. आता मात्र कनेक्टिव्हिटी चांगली आहे P1च्या षटकामध्ये आणि चेंडू टिपलाय, झेल टिपलाय सीमा रेषे लगत. काय झेल टिपलाय या ठिकाणी, पूर्णपणे पाहिलं तर बॉडी बॅलन्सिंग असा कॅच पाहायला मिळतोय. आणि रुपेशचा संपलाय खेळ आपण पाहू शकाल या रिपीट टेलिकास्टमध्ये या स्क्रीनवर. आणि दुसरा विकेट इन टू द डगआउटमध्ये. बघा बॉडी बॅलन्स, नियंत्रण हाताचं, नियंत्रण नजरेचं या ठिकाणी आज सराव आहे मित्रांनो. आज स्टँडर्ड जो आहे ना विघ्नेशजी मडवी सर, तो या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्टँडर्ड उंचावलेला आहे ॲज अ फिल्डिंगचा. कारण भारतीय संघानं मोटिवेट केलं आहे या युवकांना. कारण फिल्डिंगच्या बलावर तुम्ही सामने जिंकू शकताय. अक्षर पटेलने दाखवून दिलं विश्वचषकामध्ये पकडलेले अप्रतिम झेल. आणि भारतीय संघानं तो T20 विश्वचषकाचा चषक उंचावला आणि खऱ्या अर्थाने विजेतेपद पटकावलं आणि रेकॉर्ड बुकमध्ये नाव आपलं कोरलं. तब्बल 3 विश्वचषक 2020 विश्वचषक 3रा. आता मात्र पुन्हा एकदा प्रमोशन पाहायला मिळतंय. 4थ्या क्रमांकावर बॅटर आलाय, 4थ्या क्रमांकावर यश. कैलासवासी कांता स्मृती ब संघ खेळतोय. घरचं मैदान, घरची खेळपट्टी, घरचे प्रेक्षक आशा आणि अपेक्षा उंचावलेल्या आहेत. एका बाजूला सानपाडा संघ संघर्ष करतोय. ओहो हो हो, हा फटका, अजून एक संधी, अजून एक संधी आणि चुकी करणार नाही. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 झेल, अजून एक विकेट इन टू द डगआउटमध्ये. खराब खेळ आहे मी म्हणेन. तुमच्याकडे लो टार्गेट आहे, तुम्हाला स्ट्राईक रोटेट करावं लागेल. अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. तुमचं नियंत्रण पूर्ण फलंदाजी करावी लागेल. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी आपल्याला दाखवावं लागेल ॲज अ बॅटर म्हणून. पहिल्या षटकाचा संपला खेळ. 2 धावा आणि 3 विकेट अशा प्रकारचा स्कोर कार्ड आपल्याला दिसतो. आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट मित्रांनो. आता मात्र कॉन्सन्ट्रेशन, थोडीशी परिपक्वता दाखवावी लागेल. आपल्यामध्ये जे गुण भरलेले आहेत ॲज अ बॅटर म्हणून, परिपक्वता, संयम याचं आणि संघर्षपूर्ण क्रिकेट खेळावं लागेल करावे बी टीमला देखील. संकेत आहे ॲज अ बॅट्समन आणि तो लीडर आहे. बघूया कसा खेळ करेल. पहिला बॉल शॉर्ट पुलच्या फटक्या, या बॉलला पाठवलाय लॉंग लेगच्या बाहेर.
खूपच शॉर्ट प्रकारचा चेंडू होता, त्याला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय चौकार, स्वतःमध्ये मोटिवेट करणारा चौकार, स्वतःमध्ये आत्मविश्वास भरणारा हा चौकार आहे. संकेत भोईर याच्या बॅटचा फ्लो आपण पाहिला आणि डगआउटमध्ये देखील आपण पाहताय टाळ्यांचा प्रतिसाद. या ठिकाणी धावसंख्या 6 या आकड्यावर, 6 लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही आपण पाहताय सांडपाडा संघाचा संघर्षाचं क्रिकेट चालू आहे. चांगली गोलंदाजी डिलिव्हर करावी लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल आणि पूर्णपणे आपण पाहिलं या घरच्या खेळपट्टीवर करावे बी संघाला मात्र रोखावं लागेल. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, कारण महत्त्वाचा सामना आहे या आमदार चषकाच्या या स्पर्धेतील. 17 चेंडू आणि 26 धावांचं इक्वेशन. ओहो, गती परिवर्तित केली, मात्र या स्लॉटच्या बॉलला पाठवलाय प्लॉटच्या बाहेर, लगोनच्या क्षेत्राच्या बाहेर. सुपर 6 म्हणावी लागेल. चौकाराला फॉलो केलेला षटकार आहे संकेत भोईर याच्या बॅटचा फ्लो. पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी आता मात्र या सामन्यामध्ये आपली गुणवत्ता दाखवतोय ॲज अ बॅटर आणि खऱ्या अर्थाने जबाबदारीचं ओझं पेलवताना या ठिकाणी संकेत भोईर हे नाव ॲज अ कॅप्टन आणि कॅप्टन नॉक खेळतोय. या ठिकाणी धावसंख्या 12 या आकड्यावर, 12 लॉस ऑफ 3 विकेट. हो, कुठलाही मारण्याचा प्रयत्न नव्हता ऑफस्टिकच्या दिशेने. डिलिव्हरी इन पीच झाल्यानंतर ऑफस्टमच्या यॉर्करच्या दिशेने गेला, डॉट बॉल खेळला, कुठलाही मारण्याचा प्रयत्न नव्हता. या ठिकाणी चांगल्या चेंडूची समाप्ती होताना आपण पाहताय आणि धावसंख्या धावफलकावर 12 या आकड्यावर, 12 धावांचं धावफलक. गोलंदाज स्वयं. तर मात्र बॅटचा एज लागला आणि परतावं लागेल. अजून एक विकेट. कांता स्मृती करावे बी संघाचा 4था विकेट. संकेत भोईर डगआउटच्या दिशेने जातोय. टॉप ऑर्डर कोलॅप्स झालेली आहे. संयमाचं क्रिकेट खेळता खेळता कुठेतरी ही बॅटिंग ऑर्डर गडगडलेली आहे आणि 4था विकेटचं पतन. यस, समालोचक विश्लेषण करत असताना कुठल्याही संघाच्या बाबतीत एखादं विश्लेषण करत असताना समतोल राखावा लागतो समालोचकाला देखील. मात्र थोडंसं संयमाचं क्रिकेट खेळावं लागेल. घरचं मैदान, घरची खेळपट्टी. मात्र तारीफ करतोय स्वयं याचं देखील नियंत्रण ठेवलं आणि एक चांगला चेंडू डिलिव्हर इन पिच केला. त्याच्या अगोदर चेंडू टाकला ऑफस्टमच्या बाहेर, यॉर्कर डिलिव्हरी. संकेतने तो डॉट बॉल खेळला, त्याच्यानंतर आला एक्स्ट्रा प्रेशर आणि त्या एक्स्ट्रा प्रेशर दडपणाखाली बॅटचा फ्लो टॉपेज लागला आणि यष्ट्यांच्या मागे कॉट बिहाइंड. आता मात्र अलंकार तांडीला आलाय, ज्याला गवसला या मैदानावर, या खेळपट्टीवर पहिल्या सामन्यामध्ये एक चांगला फॉर्म कॅरी करेल का हा प्रश्नचिन्ह आहे. पहिलाच बॉल फेकून दिलाय, फेवरेट स्ट्रोक. अलंकार तांडे बॅटचा फ्लो ऑफ ड्राईव्हचा लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतंय. ही ताकद, ही दमखम आहे. अलंकार तांडेल याच्या मनगडाची ताकद पाहायला मिळते. खडे खडे मारलेला हा चौकार, या चौकारच्या साह्यानं वैयक्तिक फलंदाजीचं अकाउंट ओपन करतोय आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 16 या आकड्यावर 4 विकेटचं पतन आहे. अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे मी म्हणेन. अजूनही धावफलक आपण पाहताय 16 या आकड्यावर आणि इक्वेशन 13 चेंडू 16 धावा. ओहो, ताकद, नजाकत, ही आहे अलंकारची ताकद. पाठवलाय या प्लॉटच्या बाहेर, स्लॉटच्या बाहेर, त्या प्रदर्शनीय मैदानाच्या बाहेर. इट्स अ मॅक्झिमम षटकार, बिग हिट. मॅक्सवेलचा तडाखा. अलंकार तांडेल नावाचं वादळ हे संध्याकाळच्या सत्रामध्ये घोंगावतंय त्या खेळपट्टीवर.
इक्वेशन बदललं. 12 चेंडू आणि 10 धावांचं इक्वेशन. चला चेंडू पुरवायचा आहे. चेंडू दे 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 बॉल दे बॉल दे. 12 चेंडू आणि 10 धावांचं इक्वेशन. आलेला चौकार, आलेला षटकार अलंकार तांडेल याच्या बॅटमधून. आकडा बदलला, समीकरण बदललं आणि सामन्यावर एक चांगली पकड. कैलासवासी कांता स्मृती करावी ब संघ. सिक्सर या कंपनीचा, सिक्सर सुप्रीम या कंपनीचा चेंडू दिसतोय. अनेक वेळेला कंपन्या बदलल्या, मात्र टेनिस बॉल क्रिकेटचा जो चेंडू आहे ना मित्रांनो, तो 120 ग्रॅमच्या आसपासचा असतो चेंडू. आणि बघूया हा चेंडू वळवण्याची किमया आहे का सानपड्या संघाच्या या गोलंदाजाकडे. कला गुणवत्ता दाखवावी लागेल. ओहो, हलकीशी फ्लाईट दिली होती हवेमध्ये. गती परिवर्तन मात्र एक बाद. यस, धावचित. असा डिसिजन येतोय. थोडंसं लेझी एलिगंट पाहायला मिळालं आणि दीपेशला परतावं लागतंय. आणि या ठिकाणी या तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर धावचित. अजून एक 5व्या विकेटचं पतन होताना आपण पाहताय. कांता स्मृती करावी ब संघ. या ठिकाणी आमदार चषकाचं हे दमदार आयोजन. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील या स्पर्धेची चर्चा चालू आहे. मी म्हणेन यूट्यूबच्या माध्यमातून अनेक चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय. तब्बल रोख रकमेचं 2.5 लाखाचं बक्षीस आहे प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक 1.25 लाख रकमेचं पारितोषिक आहे. तृतीय पारितोषिक 75,000 रुपये रोख. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना LED TV, उत्कृष्ट यक्ष मोबाईल, मालिकावीर, तब्बल 1 लाखाची ही बाईक महेंद्र नाईक दारावे यांच्या वतीनं स्पॉन्सरशिप केलेली बाईक. अनेक पारितोषिकं आणि या चमचमात्या ट्रॉफीज दिसत आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहताय सज्ज झालेली क्रीडा नगरी हे व्यासपीठ. आणि या ठिकाणी आपण पाहता अलंकार तांडेल पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे. गती परिवर्तन, बॅकफुटवर गेलाय, पंच केलाय, चेंडू हवेमध्ये. अजून एक संधी. ओहो, काय घडतंय त्या खेळपट्टीवर आणि मैदानावर. अजून एक विकेट, 7वा विकेट. 7वा विकेट आणि एक अतिशय चांगला झेल. मी म्हटलं ना, चेंडू वळवण्याची किमया जर असेल ना या सुप्रीम बॉलला, तर आपण फलंदाजांना रोखून देऊ शकतोय. आता मात्र 10 चेंडू आणि 10 धावा. 10 चेंडू आणि 10 धावा. इक्वेशन बदललं. मात्र मित्रांनो लक्ष ठेवा त्या विकेटकडे लक्ष ठेवा. आता 8वा क्रमांक आणि 9व्या क्रमांकाचा बॅटर आहे त्या खेळपट्टीवर. विकेट महत्त्वाच्या आहेत. 10 चेंडू आणि 10 धावा. अशा प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतंय. या सामन्याने प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. थोडा थकवा जाणवत होता विघ्नेशजी मडवी सर, मात्र थकवा हा दूर लोटला या सामन्याने. अशा प्रकारचं हे टेनिस बॉल क्रिकेटचं पटल आहे. मी म्हणेन आमदार चषकाचं हे दमदार आयोजन. आणि या ठिकाणी आपण पाहताय येस 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे सामन्यामध्ये. पुन्हा एकदा सानपाड्या संघाने वर्चस्व मिळवलेलं आहे. संदीप तांडेल यांचा कॉल येतोय. ओहो हो, हा फटका. ओहो, गॅप शॉट, चौकार येतोय. पुन्हा एकदा सामन्याचं पारड कैलासवासी कांता स्मृती करावी बी संघाच्याकडे झुकतोय. अजूनही 9 चेंडू आणि 6 धावांचं इक्वेशन. बघा, वेल आहे आपल्याकडे. या सामन्यानंतर अंतिमचा आजच्या दिवसातील शेवटची लढत होईल आणि प्रेक्षकांची देखील अपेक्षा आहे की शेवटची लढत आयोजन कमिटी 5 षटकांची लढत झाली पाहिजे. प्रेक्षकांना गोलंदाजीचा आनंद लुटायचा आहे आणि संदीप तांडेल यांचा देखील फोन कॉल आणि त्यांची देखील अपेक्षा आहे, सूचना आहे. मी म्हणेन आता मात्र सामन्याचं चित्र पलटलं, आकडा बदलला, गेम बदलला. 9 चेंडू आणि 6 धावांचं इक्वेशन.
ओहो हो, शॉर्ट आर्म पुलचा फटका, मिस टाइम स्ट्रोक, तोपर्यंत शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये अजून एक चौकार, चुकी आणि चुकीला माफी नाही. अजून एक चौकार आहे, दडपण आहे, प्रेशर आहे आणि या चौकाराचा फायदा बॅटरला होईल. अजून एक 4 धावा. या दरम्यान आमचे मामा सदानंद म्हात्रे यांना मी या व्यासपीठावर इन्व्हाइट करीन. चला, ती फायनल लेगच्या दिशेने, थर्ड मॅनच्या दिशेने बाईक आहे ना, बाईक सरळच्या दिशेने, ती बाईकचा आरसा जरा रिफ्लेक्स होतोय, त्याला जरा टर्न करा. धन्यवाद. 8 चेंडू आणि 2 धावांचं इक्वेशन. कसा बदलला हा खेळ, चांगला खेळ. हो 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 हो, फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न होता, मात्र टर्न केला, वलवला या चेंडूला, नॅचरल आउट स्विंगर दाखवला या गोलंदाजानं. गोलंदाजा देखील मी कौतुक करेन, जरी 2 षटका चौकार आले तरी कृष्णाने मात्र नियंत्रण ठेवलेलं आहे अजूनपर्यंत. आता मात्र 7 चेंडू आणि 2 धावांचं इक्वेशन. ओहो, अजून एक मात्र अतिरिक्त वल्ला बॉल, अतिरिक्त टर्न घेतोय आणि पंच आमच्याकडे वलतायत. हा व्हाईट बॉलचा इशारा. 7 चेंडू आणि 1 धावांचं इक्वेशन. 1 धावांची आवश्यकता, 1 धावेची आवश्यकता. ओहो, हा विजयी फटका. कैलासवासी कांता स्मृती करावी ब संघाचं अभिनंदन. अभिनंदन, वेल प्लेड. हार्ड लक, बॅड लक मी म्हणेन सांडपाडा संघाचं. आमदार चषक या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला आणि या सामन्याचा हिरो, या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. चला, लगेच करावे ए आणि करावे बी संघ आणि प्रेक्षकांची अपेक्षा आहे. आयोजन कमिटी पुण्यात दादा, प्रेक्षकांची देखील अपेक्षा आहे. जयवंत दादा, 500 वाशी येथे हेड ऑफिस आहे आणि 18 शहरांमध्ये पसरलेलं हे झालं. आणि आज आमच्या समवेत सचिन दादा तांडेला आहे. सचिन दादा काही बोलणार आमदार चषकाच्या माध्यमातून. उद्या आपण बोलूया, ताईंबद्दल बोलूया, ताईंच्या कार्याबद्दल बोलूया, आमदार चषकाबद्दल बोलूया.